संध्याकाळी आम्हाला माहेरला पोचायला उशीर झाला तर माझी बहीण पण येणार होती. तर बघा इथं बहिणीची चुलत भावाची माझ्या भावाची इथं मुलं आहेत बघा, खेळत आहेत. निघालोय लिंबू आणण्यासाठी. आता माहेरात आल्यावर लिंबूचं झाड म्हणलं की असणारच बघा, कारण आमच्या बापूंच्या इकडं लिंबुनीची बाग होती आणि लिंब भरपूर असतात. अजून आमच्या बापूंनी म्हणजे ठेवलेले आहेत बघा झाड. आता झाड आहे पाठीमागं. संध्याकाळचं लिंबू काय तोडत नाही, पण बापू बोलले की हळू स्वाती तारा बिरायत हळू, हां, की भरपूर लिंब खाली पडलेली आहेत. हां सॉरी, हां, मी आणि माझी बहीण स्वाती आम्ही दोघी निघालोय बघा लिंबू आणण्यासाठी. आता लिंबुनीच्या झाडांपाशी पोचलोय बघा. केवढं मोठं लिंबुनीचं झाड आहे. हे सीताफळ आहे इकडं, हे बघा, आणि पलीकडं पण अशीच आहेत दोन. आता बापू बोलले लिंबू आहे, चला आता पलीकडे जाऊ. हां, इकडून बघा पटांगण आहे. हळू 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 रवशील. इकडं बघा आमच्या दुसऱ्या एक चुलत्यांचं घर आहे. आता माहेरी आलं ना की अशी मज्जा असते. थांब स्वाती, तोडू नको लिंबू, अजिबात तोडू नको. संध्याकाळचं फळ तोडू नाही. मग काय तिच्या लेकराला तिच्यापासून दूर करायचं नसतं. हो किती लिंबू आहे, चल बघ किती लिंबू आहे. घेऊ का? थांब, मच्छर आहे. थांब मी घेते, असं ते घेते लिंबू. काय ग मावशी, तका तका आमची कशी मावशी तिकडून आवाज देते म्हणती बोला ना चाला ना पुरी काहीच नाही ग. तुझी पण आठवण येते. आले 2च मिनिटं थांब ग, मावशी आले बघा. तिला लय गप्पा लागत्यात, लय बोलती ती. लय थांबा, हाय तर 1 मिनिट थांब. हो का, हे बघा एवढी 5 लिंब सापडली. एवढीच घेतली आत्तापुरती, कामापुरती बस झाली. भीती वाटते कारण खूप मस्त पटांगाने पण तरी भीती वाटते, कारण झाडाखाली पण बरीच आहेत भरपूर लिंब खाली अशी पडलेली, पण भीती वाटते. आता बस एवढीच कामापुरती झाली, बस झाली. आता चला. आणि माझ्या बहिणीने तर बघा पातेलं एवढं आणलं मोठं की जणू का ह्याला 100 ह्यात लिंबू जो सापडायचं आहे बघा. आता चला चल. नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा मी आता आली आहे माहेरी. तर त्यांचा आज गायांचा गोठा कसा आहे ते तुम्हाला मी दाखवते. चला या. इकडं बघा अशी पुट्टी केलेली आहे. इकडं तिथं सुद्धा सगळं असं व्यवस्थित केलेलं आहे सगळं. या बघा इथं असा गायांचा गोठा केलेला आहे. पाऊस वगैरे काही असा लागत नाही. इकडून जरी आला आणि तिकडून आला तरी सगळं व्यवस्थित केलेलं आहे. मोठं पटांगण आहे बघा. सावली ही पण अशी भरपूर आहे. मुक्त गोठा आहे हा. आणि मुक्त गोठा असल्यामुळं खाली जरा हे आहे. इकडे एका साईडला बघा असं शेण पण असं एका साईडला पण असं वडून घेतलेलं असतं सगळं. इथं मशीन ही पण आहे सगळी अशी बघा धारा काढायची. आता इथं बघा सगळं पूर्ण असं म्हणजे गायांची मुतारी किंवा पाणी जे गाया धुताने किंवा असं सोडलं जे जातं आणि त्यांची जी मुतारी आहे ती बघा अशी पूर्ण अशी म्हणजे बाजूला काढलेली आहे. हो का, इथून अशी. आणि इथं बघा असा पूर्ण असा आमचा हा पहिला जुना, आम्ही जेव्हा अगदी लहान होतो तेव्हा हा गोबर गॅस आहे. त्याचा बघा आता म्हणजे आमच्या दादूनी सगळा पूर्ण असा वापर केलेला आहे बघा. तर इथं बघा हे सगळं असं म्हणजे मुतारी वगैरे सगळं असं इथं म्हणजे सगळं हे केलेलं आहे इथं गोबर गॅसमध्ये. आणि तेच मोटरनी ते पूर्ण असं शेतात जातं बघा दाऱ्यावर. असं सगळं व्यवस्थित केलेलं आहे म्हणजे वाया असं काहीच जात नाही. आणि शेतीला पण म्हणजे मुतारीचा पण चांगला फायदा होतो पिकांना. एक गाई आहे खूप म्हणजे अशी त्रास देते बघा, म्हणजे भाला घालण्यासाठी किंवा हे करण्यासाठी. तर तिच्यासाठी बघा आमच्या दादूने अशी तार बनवली आहे. तर म्हणजे तो कसा वापर याचा करतो, जर तुमचे सुद्धा एखाद्याची जर तुम्ही शेतकरी कोणा असाल वगैरे, तर जर गाय असेल तर खूप त्रास देतात जर असेल ना, तर अशी तार केली. आता आपण बघू याचा उपयोग कसा केला जातो ते. मी पण पहिल्यांदाच बघणार आहे.
चालू केलंय ना. हां, ती बघा अशी म्हणजे वडून घेतलं दावं एका साईडने, त्यामुळं लाथ आणण्याचा काही विषय येत नाही. भारी वाटलं सोपी अशी आयडिया बघून. आणि इथं बघा इकडं लांब म्हणजे गोठ्यातच आतमध्ये सगळं असं शेळ्यांसाठी सुद्धा सेपरेट व्यवस्थित सगळं केलेलं आहे. खूप मोठं पटांगण आहे. तर इथं बघा जे आपण कांदे म्हणजे बी तयार करतो रोप, तर तेच गोटकांद म्हणजे लावण्यासाठी इथं बघा पावसात भिजू नये, काय हवेशीर चांगलं राहावं यासाठी इथं बघा असं वर हे कांदे ठेवलेले आहेत. म्हणजे याचा उपयोग आपल्याला म्हणजे गोटकांदे लावताना होतो आणि आपल्याला कांदे लावायला म्हणजे बी तयार होतं ते हेच. आणि पलीकडे लसूण पण दिसत असेल, हवेशीर लसूण राहतो आणि तोच परत म्हणजे पुढल्या वर्षी लावण्यासाठी पण उपयोगी होतो. तर म्हणजे एवढं सगळं असं व्यवस्थित सगळं केलेलं आहे बघा. आणि इथं शेळ्यांसाठी पण म्हणजे सगळं चांगलं आहे. आता ही काटकं बघा म्हणजे रात्री टाकलेला पाला आहे त्यांचा, तो अजून उचलला नाही आहे काटकं. तर इथं सुद्धा शेळ्यांसाठी सुद्धा चांगलं आणि व्यवस्थित सगळं असं केलेलं आहे. म्हणजे गोट्याचं व्यवस्थापन खूप चांगलं आहे इकडं. म्हणजे गायांसाठी किंवा याच्यासाठी गाच आहे इकडे, टाक्या आहेत. ज्यावेळेस मोकळ्या गाया सोडल्या जातात तर या तिथं पाणी वगैरे पितात. तर इथं बघा गाई किती शांत उभा राहिली आहे मशीनने धार काढणं म्हणजे, कारण त्यांचे सडबीड ओढले जात नाहीत त्यामुळं खूप शांत चारा खात गाया धारा देतात. आणि दूध पण मग चांगलं मिळतं, हल्लं की दूध चांगलं म्हणजे गाया जास्त देत नाही, असं शांत खात खात गाया जास्त म्हणजे दूध पण देतात आणि एकदम व्यवस्थित आहे. तर इथं बघा आज म्हणजे आमची एक मला जुनी आठवण आठवली ती तुम्हाला सांगते. ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस इथं जांभळी होत्या खूप. आता इथं गोटा केलेला आहे, हा चुलत्यांचा गोटा आहे. तर इथं जांभळी होत्या, आता काही वाळल्या त्यातल्या बघा. त्यावेळेस असा गोटा बिटा काही नव्हतं. तर आमच्या बहीण भावंडांची भांडणं लागायची की जांभळीसाठी, म्हणजे बारीकच चुनुरी जांभळ होती पण त्या जांभळींसाठी आमची भांडणं लागायची. तर आम्ही त्या जांभळी वाटून घेतल्या होत्या बघा, तिघांच्या तीन अशा. आणि इथं बघा बोरीची पण झाडं आहेत, खूप जुनी ती, मला म्हणजे आठवत पण नाही एवढी जुनी इथं. आणि त्याला पण खूप छान बोरं लागायचे, अजून पण येतात, आता सध्या नाही येत. अशा जुन्या आठवणी पण काय होत्या. खूप म्हणजे अशी आवडणारी, खूप अशी जवळची, असं छान वाटतं ना माहेरी आल्यावर. तुम्हाला कसं वाटतं? एकदम छानच वाटत असणार, कारण माहेर हे सगळ्यांचं माहेर घर असतं. माणूस म्हणजे म्हातारो हो किंवा काय हो, हे सगळ्यांचंच म्हणजे प्रिय असतं, हो की नाही? आणि पूर्वी म्हणजे इथं असं गोटा वगैरे काही नसायचं. आता हे सगळं आता पूर्ण असा बदल झाला आहे सगळा, कारण असा मुक्त गोटा झालेला आहे बघा. आणि इथं बघा माहेरचा वानवळा आमच्या बाच्यांनी बघा तोडून आणलाय. माहेरचा वानवळा म्हणलं की खूप आनंदाची गोष्ट असते आणि खूप प्रिय असतो. तोच बघा आमचं इथं आता भरणं चालू आहे. लिंब, सीताफळ, भाज्या वगैरे असतात भरपूर, पण आता काही ऊस असल्यामुळे एवढ्या भाज्या नाहीत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं बघा आमची भाऊज हे बघा, म्हणजे बघा ट्रॅक्टर चालवती. आपण म्हणतो शेतकरी वुमन सुद्धा कुठल्याच गोष्टीत बघा कमी नसते. मला काही ट्रॅक्टर चालवता येत नाही, पण मी पण थोडासा आनंद घेतला. बघू म्हटलं जमतंय का, पण भीती वाटत होती कारण मी कधी असं ट्रॅक्टर वगैरे किंवा गाडी अशी चालवली नाही, त्यामुळं त्याला पण खूप मोठं धाडस लागतं एवढं मात्र नक्कीच आहे बघा, कारण धाडसाशिवाय कुठली गोष्ट होऊ शकत नाही.